नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वेदविधी वास्तूवर। आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि शक्तीची आराधना करणारा उत्सव, तो म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव। तर आपण बघूया नवरात्र म्हणजे काय। नवरात्र म्हणजे नवरात्री, देवीच्या 9 रूपांची पूजा, श्रद्धा आणि भक्तीचा सण। हा उत्सव अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरा केला जातो। या 9 दिवसात आपण दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या 3 प्रमुख रूपांची उपासना करतो। ही वेळ असते अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय साजरा करण्याची। संपूर्ण भारतात नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो। महाराष्ट्रात घराघरात देवीची घटस्थापना केली जाते। गुजरातमध्ये गरबा आणि दांडियाचा रंग असतो, तर पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेला भव्य रूप दिलं जातं। आपल्याकडे या काळात भजन, कीर्तन, महिलांचा भोंडला, नवरात्राचे उपवास आणि ग्रामदेवीची पूजा केली जाते। देवीला रोज नवीन रंगाच्या साड्या घालून देवीच्या रूपांची पूजा केली जाते। सगळ्या स्त्रियासुद्धा वाराप्रमाणे त्या रंगाचे कपडे घालतात। ऑफिसमध्ये स्त्रियांबरोबर पुरुषसुद्धा त्या रंगांमध्ये सामील होतात। आता आपण बघूया देवीची 9 रूपं। या 9 दिवसात आपण पूजतो ती म्हणजे 9 रूपं, 9 शक्ती, नवदुर्गा। पहिलं रूप आहे शैलपुत्री, दुसरं ब्रह्मचारिणी, तिसरं चंद्रघंटा, चौथं कुष्मांडा, 5वं स्कंदमाता, 6वं रूप आहे कात्यायनी, 7वं कालरात्री, 8वं महागौरी, तर 9वं रूप आहे सिद्धिदात्री। प्रत्येक रूप आपल्याला वेगळा संदेश देते: धैर्य, संयम, भक्ती, शक्ती, ज्ञान आणि विजय। नवरात्रीला घरात केली जाते घटस्थापना, म्हणजे देवीचं प्रतीक म्हणून माठात जावळं, नारळ, हळद कुंकू यांचं पूजन केलं जातं। या काळात अनेक भक्त उपवास करत देवीची उपासना करतात। सात्विक अन्न, व्रत आणि नियम यांचं पालन केलं जातं। हे म्हणजे आत्मशुद्धीची प्रक्रिया। नवरात्री म्हटलं की गरबा, दांडिया आणि रंगांची उधळण। गुजरातमध्ये रात्री उशिरापर्यंत गरब्याचे फड रंगतात। परंपरागत वेशभूषा, चकचकीत रंग आणि देवीचं स्तुतिगीत, हा एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संगम असतो। 9व्या दिवशी महानवमी, देवीला निरोप दिला जातो। स्थापन केलेलं घट उद्यापन करून पाण्यात विसर्जित केले जातात आणि 10व्या दिवशी साजरी केली जाते विजयादशमी। हीच ती वेळ रावणावर रामाचा विजय आणि दुर्गेने महिषुराचा केलेला पराभव, दुष्टशक्तींवर देवत्वाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय। नवरात्र म्हणजे केवळ उत्सव नाही, तो एक आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि शक्तीचा महापर्व आहे। तर या नवरात्रीत आपणही देवीचं मनपूर्वक पूजन करूया, श्रद्धा आणि संयम पाळूया आणि आपली संस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवूया। मी आशा करते की माझा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही नवरात्रीत रंग फॉलो करता का आणि उपवाससुद्धा करता का? मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। जय माता दी।